समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांची दत्त साखला भेट। दत्त पॅटर्नची घेतली माहिती। महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्याकडून आज कारखाना कार्यस्थळावर घेतली। श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवर जमीन क्षारपडीमुळे झालेले नुकसान, श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे 10,000 एकरामध्ये सच्छिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेले काम, 4,000 एकरावरती पिकांचे येत असलेले उत्पादन, जमीन क्षारपड मुक्तीसाठी गावांमधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश, त्याचे फायदे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत 11,46 लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न, आगामी काळात क्षारपड मुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा, दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते, सेंद्रिय कर वाढीसाठीचे झालेले प्रयत्न, अशा विविध बाबींवर माहिती दिली। यावेळी संचालक शेखर पाटील, ऊस विकास अधिकारी एस पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे, कीर्तिवर्धन मरजे, मयूरभाई, एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम।